नमस्कार. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी टॉप 4 स्टॉक सांगणार आहोत फॉर लॉंग टर्म. हे सगळे स्टॉक आहे एकदम क्वालिटी स्टॉक आहे आणि तुम्ही जर याच्या SIP मोडमध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टिंग करणं चालू केली तर तुम्हाला मल्टीबॅग रिटर्न जनरेट करून देईल. आपण या स्टॉककडून अपेक्षा करू शकतो, कारण की स्टॉकमध्ये तेवढाच दम आहे. आपल्या बिझनेसमध्ये कंपन्या याच्यात काही लीडर आहेत आणि आपापल्या सेगमेंटमधून चांगले जे कंपनी आहे रेव्हेन्यू जनरेट करत आहेत. तर ते बघण्याआधी तुम्हाला मी एक डिस्क्लेमर देतो. हा व्हिडिओ कोणताही स्टॉक सेल किंवा बाय करायचे रेकमेंडेशन नाही. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन आणि नॉलेज पर्पजसाठी आहे. तर तुम्ही त्याच दृष्टिकोनातून हा वाला व्हिडिओ बघावा. कोणत्याही स्टॉक चला बघूया. तर पहिली जी कंपनी आहे आपल्या या व्हिडिओमधली, भारतातली सगळ्यात मोठी NBFC कंपनी, त्याचं नाव आहे बजाज फायनान्स लिमिटेड. ठीक आहे. बजाज फायनान्सची वन ऑफ द लिडिंग कंपनी आहे. कंपनी जी आहे फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग आहे आणि तुम्हाला या कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटी कमी येते, म्हणजे खाली तुम्हाला बाईंग करण्यासाठी. मागे आली ती 6500वर सुद्धा स्टॉक घेलतात, तेव्हा पण आपण व्हिडिओ बनवला होता याचा. तर त्यानं तिथं बाय केला असेल तर आत्ता चांगला ते खासी फायद्यात राहत होतं. ठीक आहे. तर आज जे स्टॉक आहे 0.75 रुपयाने डाऊन ट्रेंडमध्ये आहे. त्याचनुसार त्याचा करंट प्राईस जे आहे ते आहे 7291 रुपये. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. स्टॉक नो डाऊट फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. तर तुम्ही याचा 5 वर्षाचा जर प्रॉफिट ग्रोथ पाहत असाल तर 28% CAGR ना याचा प्रॉफिट ग्रोथ झालेला आहे. 28% CAGR. तर काय तोंडाचा खेळ नाही. एवढा खतरनाक कंपनीचा प्रॉफिट ग्रो होत आहे आणि लॉंग टर्मसाठी तर आणखीन जास्त होईल, आपण याच्याकडून अपेक्षा करू शकतो. ठीक आहे. तर या कंपनीचं तुम्हाला मी फ्रेश एंट्री लेवल पण सांगतो, पण त्याच्या आधी या कंपनीचा 200 डेमा आहे ते बघूया. तर स्टॉकचा जे 200 डेमा आहे ते आहे 6791 रुपये. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता आणि स्टॉकची प्राईस 7291 रुपये. तर 200 डेमाच्या चांगल्याच वर स्टॉक ट्रेड करत आहे आणि तुम्हाला याच्यात जर फ्रेश एंट्री घ्यायची असेल तर 7000 किंवा 7100 रुपयाला जर स्टॉक आला तर तुम्ही इथं फ्रेश एंट्री घेऊन चालू शकता बाय ऑन डिपची स्ट्रॅटर्जी लावून. ठीक आहे. कारण की 200 डेमा तुम्ही बघू शकता स्टॉक मे बी आणखीन पण खाली जाऊ शकते. तर तुम्ही एकसाथ न पैसा लावता हळूहळू पैसा स्टॅगर्ड मॅनरमध्ये लावा आणि लॉंग टर्मसाठी या कंपनीत इन्व्हेस्टेड राहा. चांगलं तुम्हाला रिटर्न जनरेट करून देईल, आपण याची अपेक्षा करू शकतो. एवढ्या याच्या फंडामेंटल्सवर कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते तुम्ही ते क्लिअरली बघू शकता. ते आहे 4.43 लाख करोड, म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर या स्टॉकचा PE रेशो बघसाल तर ते आहे 74.12च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. PE इथं ओव्हर व्हॅल्यूड आहे, तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. त्याच जागी जर आपण याचा सेक्टर PE बघितला तर ते 26.5च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. तर सेक्टर PE येऊन स्टॉकचा PE वर ट्रेड करत आहे, तर मे बी तुम्ही इथं वेट करू शकता. त्याच्यानंतर डिव्हिडंड यील्ड पण कंपनी चांगली देते. 0.14% एवढं कंपनी तुम्हाला डिव्हिडंड देते. तर कंपनीचं डिव्हिडंड पण या चांगलं आहे. कंपनी लॉंग टर्मसाठी एक्सलंट मला वाटतं. ठीक आहे. तर या कंपनीला आपण तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा. आता दुसरा जे स्टॉक आहे त्याला बघूया. तर दुसरी जी कंपनी आहे ती आहे फार्मा सेक्टरमधली, त्याचं नाव आहे डेव्हिस लॅबोरेटरीज लिमिटेड. ठीक आहे. हे पण आपल्या सेक्टरमधून एकदम लिडिंग कंपनी आहे आणि आज जे स्टॉक होता 1.67% चांगल्या अपवर्ड ट्रेंडमध्ये होता. त्याच्यानुसार याची क्लोजिंग प्राईस होती ते होती 4460 रुपये. तर क्लिअरली तुम्ही बघू शकता. हे पण स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. मॅनेजमेंट पण या स्टॉकचं एकदम एक्सलंट आहे आणि API सेगमेंटमध्ये हे जे कंपनी आहे लिडिंग कंपनी आहे. API सेगमेंटमधून चांगला कंपनी रेव्हेन्यू जनरेट करते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या कंपनीचा ROE आणि ROCE जर बघाल तर दोन्ही पण एक्सलंट आहेत. 20%हून जास्त ROE आणि ROCE आहे. तर हे पण इथं एकदम पॉझिटिव्ह पॉईंट येते. आणि तुम्ही या कंपनीवर कर्ज बघाल तर व्हर्च्युअली डेट फ्री कंपनी आहे. या कंपनीचा डेट टू इक्विटी आहे 0.00, म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहेच, म्हणजे डेट फ्री जमा आहे. ठीक आहे. तर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. लॉंग टर्मसाठी तुम्ही पण याची SIP वाला स्टॉक आहे, तर तुम्ही याच्यात लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही तुमच्या रिस्कनुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया याचे फंडामेंटल्स. कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 1.18 लाख करोड, म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर याचा PE रेशो बघसाल तर ते 46.10च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. PE तर थोडंसं आपल्याला ओव्हर व्हॅल्यूड वाटतं. ठीक आहे. पण त्याच जागी जर आपण याचा सेक्टर PE बघितला तर ते 26.7च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. तर सेक्टर PE स्टॉकचा PE जे आहे खूप हायवर ट्रेड करत आहे, म्हणजे थोडं हायवर ट्रेड करत आहे. मे बी तुम्ही इथे वेट करू शकता, पण तुम्ही जर SIP करत असाल तर तुम्ही तुझी इन्व्हेस्टिंग चालू करू शकता. तर या कंपनी डिव्हिडंड पण चांगले देते. 0.45% कंपनी तुम्हाला डिव्हिडंड देते. तर कंपनीचं डिव्हिडंड पण एक्सलंट आहे. तर त्याच जागी या स्टॉकचा 200 डेमा आहे ते बघूया. तर स्टॉकचा जे 200 डेमा आहे, ठीक आहे, ते आहे
₹2,427 तुम्ही इथं बघू शकता. स्टॉक जे आहे आपल्या 200 डेमाच्या आसपासच ट्रेड करत आहे आणि काही टाईमपासून कंपनी जी आहे कॉन्सॉलिडेट फेजमध्ये आहे. तुम्हाला जर फ्रेश एंट्री घ्यायची असेल तर बाय दृष्टी स्ट्रॅटर्जी लावून घ्यायची असेल तर तुम्ही या लेवलला थोडी क्वांटिटी ॲड करा आणि बाय चान्स 4,300वर जर स्टॉक आला तर इथं तुम्ही एक्युमुलेट करू शकता. तर हे होता दुसरा स्टॉक, याला पण तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करा. आता तिसरा जे स्टॉक आहे त्याला बघूया. तर तिसरी जी कंपनी आहे टाटा ग्रुपची वन ऑफ द लिडिंग कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे TCS. हे पण स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि आज जर तुम्ही याच्यात SIP केली असती तर चांगलेच तुम्ही फायद्यामध्ये जर राहिले असते, कारण आज तुम्ही स्टॉक बघसाल 1.93% डाऊन ट्रेंडमध्ये आहे, म्हणजे चांगलीच आपल्याला स्टॉकमध्ये आज विकनेस बघायला मिळालेली आहे. ठीक आहे. तर त्याच्यानुसार याचा जे प्राईज आहे ते आहे ₹3,682. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. स्टॉक जे आहे आपल्या 200 डेमाच्या थोडंसं वर ट्रेड करत आहे, पण त्याचा जी आपल्या सेक्टरमधली IT सेक्टरमधला लीडर स्टॉक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या कंपनीचा ROE आणि ROCE जर बघसाल तर दोन्ही पण 35% जास्त आहे, म्हणजे किती इथं चांगली कंपनी आहे. इथं आपल्याला इथूनच दिसून पडते. व्हर्च्युअली कंपनी डेट फ्री आहे. जर तुम्ही याचा डेट टू इक्विटी बघसाल तर या कंपनीचा डेट टू इक्विटी आहे 0.08, म्हणजे कंपनीवर खूप कमी कर्ज आहे. आणि जर तुम्ही याचं 10 वर्षाचं स्टॉक प्राईज रिटर्न बघसाल तर ऑन अँड ॲव्हरेज 20% CAGR तुम्हाला 10 वर्षात रिटर्न दिलेला आहे. CAGR रिटर्न, ठीक आहे, 10 वर्षात. तर 20% देणं का तोंडादाखल नसते. कंपनी स्ट्रॉंग आहे, लॉंग टर्मसाठी आणखीन रिटर्न चांगले देऊ शकते, आपण याच्याकडून अपेक्षा करू शकतो. तर या स्टॉकचा 200 डेमा का आहे ते पण बघूया. तर स्टॉकचं जे 200 डेमा आहे, ठीक आहे, ते आहे ₹3,556. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. आणि स्टॉकची प्राईज आहे ₹3,682. त्याच्यानंतर तुम्हाला जर या स्टॉकमध्ये फ्रेश एंट्री घ्यायची असेल तर तुम्ही बाय ऑन डिपची स्ट्रॅटर्जी लावून जेव्हा हे स्टॉक ₹3600वर आला तर तुम्ही इथं काही क्वांटिटी ॲड करू शकता तुम्ही तुमच्या फंडनुसार. आणि बाय चान्स स्टॉक जे आहे ₹3400ला गेला तर इथं पण थोडीशी क्वांटिटी तुम्ही लॉंग टर्मसाठी प्लॅन करू शकता. तर हे होता तिसरा स्टॉक. आता याचे बघूया थोडेसे फंडामेंटल्स. कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 13.48 लाख करोड, म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा PE रेशो बघसाल तर ते आहे 36.20च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. थोडंसं आपल्याला इथं PE ओव्हर व्हॅल्यूड वाटत आहे, पण त्याच जागी जर तुम्ही याचा सेक्टर PE बघसाल तर याचा सेक्टर PE 36.5च्या मल्टिपलवर याचा सेक्टर PE आहे. ठीक आहे, 36.5च्या मल्टिपलवर, म्हणजे सेक्टर PE आणि स्टॉकचं PE ऑलमोस्ट जवळपास ट्रेड करत आहे. तर तुम्ही आता लॉंग टर्मसाठी तुमचा विचार मांडू शकता. त्याच्यानंतर कंपनी डिव्हिडंड पण चांगलं देते. 0.98% एवढी कंपनी तुम्हाला डिव्हिडंडच देत आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1% जवळपास कंपनी तुम्हाला डिव्हिडंड देत आहे. तर आणखीन काय पाहिजे. तर हे होतं तिसरा स्टॉक. याला पण तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा. आता चौथा जे स्टॉक आहे त्याला बघूया. तर शेवटचा जे स्टॉक आहे आपल्या व्हिडिओमधला, याच्याच आपल्याला आज खूप चांगली पिटाई बघायला मिळाली. तर याचं नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. टाटा ग्रुपची कंपनी आहे आणि टाटा ग्रुपची लिडिंग कंपनी आहे. एकदम चांगलं प्रॉफिट जे आहे ही कंपनी टाटा ग्रुपला जनरेट करून देते. तर आज तुम्ही स्टॉक बघसाल 3.27% डाऊन होता. त्याच्यानुसार त्याची जे प्राईस होती ₹2,457. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. नो डाऊट स्टॉक फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग आहे. मॅनेजमेंट एक्सलंट आहे. टाटा ग्रुपची म्हणल्यावर तर का ट्रस्टचा तर कसं बोलायचं राहिला नाही पाहिजे, कारण की कंपनी टाटा ग्रुपची आहे. तर ज्वेलरी सेगमेंटमध्ये लीडर कंपनी आहे आपल्या सेगमेंटमध्ये. त्याच्यानंतर हे जे स्टॉक आहे ज्वेलरी सेगमेंटमधून जवळपास 83% एवढा रेव्हेन्यू जनरेट करतो फक्त ज्वेलरी सेगमेंटमध्ये. बाकी वॉच, आईस ते बाकीचे रेव्हेन्यू तर एकच राहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर या स्टॉकचे प्रमोटर होल्डिंग पण एकदम डिसेंट आहे. 52.9% कंपनीचे प्रमोटर होल्डिंग आहे आणि एक पण शेअर कंपनीकडून प्लेज नाही, म्हणजे एक पण शेअर कंपनीकडून गिरवी नाही. तर हे पण एकदम पॉझिटिव्ह पॉईंट बनून येतो. त्याच जागी 10 वर्षाचं इथं स्टॉक प्राईस CAGR रिटर्न काय आहे ते बघूया. तर 10 वर्षाचं ऑन अँड ॲव्हरेज या कंपनीने, ठीक आहे, CAGR, ठीक आहे, 26% एवढे CAGR 10 वर्षात या कंपनीनं तुम्हाला रिटर्न जनरेट करून दिलेलं आहे. ठीक आहे, ऑन अँड ॲव्हरेज 26%, म्हणजे चांगल्या पद्धतीनं कंपनीवर तुम्हाला मल्टीपॅकर रिटर्न जनरेट करून दिलेलं आहे. 10 वर्षाच्या आधी तुम्ही याच्यात इन्व्हेस्ट केलं असलं तर तुमची अमाऊंट चांगली खास वाढत होती. ठीक आहे. तर या स्टॉकचा 200 डेमा का आहे ते पण बघूया. तर स्टॉकचं जे 200 डेमा आहे ते आहे 2251. स्टॉकची प्राईस आहे 2457. तर 200 डेमाचे स्टॉक थोडासा वर ट्रेड करत आहे. आणि जर तुम्हाला या स्टॉकमध्ये फ्रेश एंट्री घ्यायची असेल
तर हे जर स्टॉक तुम्हाला 2400 रुपयाला भेटला तर तुम्ही बाय ऑन डिपची स्ट्रॅटर्जी लावून लॉंग टर्मसाठी तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यानंतर बघूया याचं फंडामेंटल्स. कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 2.18 लाख करोड, म्हणजे कंपनी लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पी रेशो बघसाल तर ते आहे 98च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. पी याचा ओव्हर व्हॅल्यूड राहते. ठीक आहे. पी याचा हमेशा ओव्हर व्हॅल्यूड राहते. जेव्हा 500-600चा स्टॉक होता तेव्हा पण याचा पी ओव्हर व्हॅल्यूडच होता. त्याच जागी आपण सेक्टर पी बघूया तर ते 28.7च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. तर सेक्टर पी स्टॉकचा पी व्हॅरी ट्रेड करत आहे. तुम्ही इथं तुमचा डिसिजन घेऊ शकता, पण याचा पी ओव्हर व्हॅल्यूड राहते. ठीक आहे. तर कंपनी डिव्हिडंड पण चांगले देते. 0.16% कंपनी एवढं डिव्हिडंड देते. ठीक आहे. पॅसिव्ह इन्कमसाठी बेस्ट आहे आणि डिव्हिडंड पण एक्सलंट आहे. तर हे होते आजचे स्टॉक. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा.